चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो आज आपण एक प्रूफ पाहू जो 4 मार्काला विचारते बोर्डामध्ये. ठीक आहे, 12th क्लासचा आपण इंटिग्रेशन मधला एक प्रूफ पाहूया. का म्हणताय ओके, आपल्याला प्रूफ द्या LHS दिला dx अपॉन dx डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू लॉग आणि मॉड मध्ये x प्लस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c आपल्याला प्रूफ करायचा. ठीक आहे, तो फिलहाल के लिए अपन LHS पकड़ो. ध्यान से देखो. ठीक है, LHS लिया था. LHS का देऊ ना आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ dx आणि लिहू ना x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि dx. हा LHS पार्ट मी घेतलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, असं मी लिहिलं. आता काय होईल ध्यान से देखो, याच्या पुढे आपल्याकडे इंटिग्रेशन मध्ये जर चेक केला तर क्वोशंट वाला तर रूल नाही, बरोबर, डिवाइड वाला रूल नाही. तर आपल्याला तर जुगाड कसा करता येईल तर ध्यान से देखो, एक आयडिया कधी पण लक्षात ठेवा की कधी पण अंडर रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा जर फॉर्मॅट दिसला, ठीक आहे, तर हा जो कोणाचा इकडे अंडर रूट मध्ये जरी असेल पण हा जो फॉर्मॅट आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, हा टॅन इनव्हर्स एक्स चा डेरिवेशन आहे. गोष्ट पहिली लक्षात ठेवा, हा जो फॉर्मॅट आहे. ठीक आहे, एवढी तर गोष्ट लक्षात ठेवा. मग याच्यावर दिमाग मी लावत का इथं ए स्क्वेअर जरूर आहे. ठीक आहे, पटलं ना, पण कोणता तरी कॉन्स्टंट आहे. तर फिलहाल के लिए 1 प्लस एक्स स्क्वेअर हा फॉर्मॅट ध्यान मध्ये ठेवून, ठीक आहे, मी काय करता याच्यामध्ये असाच फॉर्मॅट आहे लक्षात ठेवायचा. पटलं ना, हा फॉर्मॅट जर दिसला तर मी जिथं एक्स आहे जिथं एक्स आहे तिथं मी थोडा सबस्टिट्यूट करता पुट करता. तसं तर आपल्याला सबस्टिट्यूशन आपल्या पुस्तक मध्ये देऊ नसं काय करायचं, पण लक्षात ठेवायचं मी सांगितलं. पटलं ना. आता काय होईल मी पुट करता जिथं एक्स आहे. ठीक आहे, जिथं एक्स आहे इथं ए एक्स्ट्रा आहे. पटलं ना, तर मी काय करता ए टॅन थीटा. ओके, ए काउंट ठेवलो तर कारण इथं जर ए स्क्वेअर होईल इथं जर ए ठेवलं तर ए स्क्वेअर होईल आणि ए स्क्वेअर कॉमन निघेल म्हणून ए ठेवलो तर एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा. तर फिलहाल इकडे लिहून ठेवता की एक्स बाय ए इकडे ना एक्स बाय ए इज इक्वल टू टॅन थीटा. हे सुद्धा गोष्ट मी लिहून ठेवलं इकडे खूप छान, बरोबर आहे. का मी येऊ शकते किंवा नाही येत मला नाही माहित, पण लिहून ठेवलं. पटलं नाही परत. आता काय होईल जसा पुट केले डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्टिव्ह थीटा, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू थीटा, कारण थीटा का पॅरामीटर आहे. ठीक आहे, तर काय होईल dx अपॉन डी थीटा इज इक्वल टू काय येईल ध्यान से देखो. ठीक आहे, इथं येईल ए जसा आहे तसा कॉमन आणि डेरिवेशन ऑफ टॅन थीटा, बरोबर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, डेरिवेशन डी थीटा, बरोबर आहे. आता काय होईल dx अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए जसा आहे तसा याचा सेक थीटा, कारण टॅन एक्स चा डेरिवेशन सेक केअर एक्स, टॅन थीटाचा सेक केअर थीटा. तर ध्यान से देखो dx इज इक्वल टू ए सेक केअर थीटा डी थीटा. म्हणजे याचा अर्थ जिथं dx आहे इथं दोन dx लिहिलो. आय एम सॉरी. ठीक आहे, पटलं, एकच dx पाहिजे इकडे राहते इकडे. पटलं ना. ओके, तर फिलहाल केले मी याला 1 बाय dx असं लिहून ठेवतो असं सांगतो. ठीक आहे, दोन dx आले होते, चुकीने झाला. ठीक आहे, आता काय होईल ध्यान से देखो की इंटिग्रेशन ऑफ इथं dx तर या dx च्या ठिकाणी घुसाडता ए सेक्युअर थीटा आणि डी थीटा. आणि ध्यान से देखो इथं काय होईल इथं काय की एक्स स्क्वेअर म्हणजे याच्या स्क्वेअर म्हणजे काय होईल ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा. ना मी काय केलो या एक्स च्या ठिकाणी हे वाली व्हॅल्यू घुसळतो याचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता थोडी देर केले मी इकडे सॉल्व्ह करता. ठीक आहे, काय होईल याच्यामध्ये दुसरा पार्ट पाहता याच्यात. तर येथे डी थीटा आहे. आता काय होईल ए जसा आहे तसा आणि सेक्युअर थीटा जसा आहे तसा. ठीक आहे, आता एक काम करता येथून ए स्क्वेअर ध्यान से देखो येथून ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर कॉमन निघाल ना. तर काय होईल इथं ए स्क्वेअर कॉमन निघाला आणि अंदर खाली काम चाललं अंडर रूट मध्ये. ठीक आहे, ए स्क्वेअर कॉमन निघेल तर अंदर काय राहील मग पहिले मी लिहिता की पहिलं मी इकडच्या 1 लिहिता चालेल आणि प्लस टॅन स्क्वेअर थीटा. फायदा काय झाला ध्यान से देखो. ठीक आहे, आणि डी थीटा लिहा. काय होईल इकडे खुला छान सोडायचं नाही, ब्रॅकेट लावा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता ऐका ए इंटू 1 ए स्क्वेअर आला आणि ए इंटू टॅन स्क्वेअर थीटा ए टॅन स्क्वेअर थीटा जुगार. ठीक आहे, आता काय होईल ए सेक्युअर थीटा आणि इकडे पाहता येथून जो आहे हा चिपकून आहे ना, तर ए बाहेर निघेल कारण ए स्क्वेअर एक बाहेर निघेल, पण अंदर खाने कोण राहील 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा अंदर खाने राहील. ठीक आहे, आणि डी थीटा. आता ध्यान से देखो इंटिग्रेशन ऑफ ए सेक्युअर थीटा जसा आहे तसा. ठीक आहे, ए जसा आहे तसा का आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा 10वीचा ट्रिक बेसिक फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक केअर थीटा. ओके, आणि डी थीटा देऊ का तू. ठीक आहे, ए उडला. त्यानंतर एक गोष्ट, अरे एक मिनिट येथे अंडर रूट मध्ये राहील सेक केअर थीटा. क्लिअर आहे का, अंडर रूट मध्ये काम चालू आहे. ठीक आहे, आता काय होईल इथं सेक केअर थीटा
ओके, आता अंडर रूटच्या बाहेर निघते म्हणजे एकच सेक निघते, बरोबर. मग आता सेक उडल पण एक सेक राहील म्हणजे काय होईल, सेक थिटा डी थिटा. समजलं ना, इथचा एक सेक थिटा डी थिटा आला. ओके, आता पुढची कहाणी पहा. एवढा पार्ट मी मिटवतो, बाकीचं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, चलो मी आता इकडे आलो पहा. ओके, हा वाला पॉईंट जो की तो ठेवलं, पटलं. आता मला सांगा इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा याचा फॉर्म्युला आहे कोणता पहा, इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा. ओके, किंवा सेक एक्स डीएक्स माना, इकडे थिटा मी एक्स मानता हूं. सेक एक्स डीएक्स काय होते, तर लॉग मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स हा फॉर्म्युला आहे. समजलं ना, लॉग मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स हा फॉर्म्युला आहे. तर आता थिटाच्या फॉर्म मध्ये काय होईल पहा, चेक करा. ठीक आहे, इथं येईल पहा की लॉग ओके, चला लॉग मॉड ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा, आणि एक काम करता प्लस C1 का हा सर सी काउंट नाही घेतलं, C1 काउंट घेतलं. पहा लक्षात घ्या, C1 काउंट घेतात कारण पुढं काय येणार हे मला नाही माहित आहे, म्हणून एक स्मॉल कॉन्स्टंट घेतलं. स्मॉल कॉन्स्टंट म्हणजे का, एका भाषेत सांगायचं झालं ऐका, एका भाषेत समजा इंटिग्रेशन C म्हणजे कचरा. ठीक आहे, पटलं ना. तर समजून घ्या, आता आपल्याला कचरा फेकायचा. ठीक आहे, एका वेळेस. ठीक आहे ना, ओके, घंटा गाडी येते ना, कचरा फेकायचा. तर पहा समजा छोटासा कचरा जमा आहे माझ्याकडे. ठीक आहे, तर मी काय करेन, सध्या पुरतं ठेवीन ना, हा छोटासा कचरा. ठीक आहे, मग एका वेळेस जेव्हा मोठा कचरा बनेल म्हणजे सी ना, तो मोठा कचरा. ठीक आहे, तर मग एका वेळेस फेकीन. समजलं, तर सध्या पुरता C1 हा छोटासा कचरा. ठीक आहे, कॉन्स्टंट एवढा समजा आपल्या भाषेत. आता काय होईल पहा, लॉग सेक जसा, बरं सेकची व्हॅल्यू काय माहिती आहे का, नाही सर सेक नाही माहिती. बरं टॅन माहिती आहे का, हे काय पहा टॅन थिटा, यासाठीच तर ठेवलो. टॅन थिटा काय ते प्लस एक्स बाय ए आणि प्लस C1. ठीक आहे, पण सर एक गोष्ट मला माहित आहे कोणती पहा, की जर मी इकडे मिटवता पहा. ठीक आहे, इकडे या खूपच्या. ठीक आहे, एक गोष्ट मी करून ठेवता पहा, तुम्ही करू शकता, डायरेक्टली लिहू शकता, काही फरक नाही पडत. इकडे पहा, जर तुम्हाला टॅन माहित असेल तर सेक आरामात काढतात. कसं पहा, ओके, तुम्हाला माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, हे तर गोष्ट तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मग एक काम करा, 1 प्लस इथं पहा टॅनची व्हॅल्यू एक्स बाय ए चा स्क्वेअर, कारण पहा टॅनची व्हॅल्यू एक्स बाय ए, आणि इकडे कारण चुपचाप मध्ये सेक स्क्वेअर थिटा. बरोबर, आता एक काम करता पहा, 1 प्लस इकडे पहा एक्स चा स्क्वेअर आणि ए चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, एवढा काउंट दंडार करता माहिती आहे, कारण मला सेकची व्हॅल्यू ठेवायची आहे. म्हटलं ओके, कारण प्रूफ आला असं नाही पहा. ठीक आहे, सेक थोडी पाहिजे प्रूफ मध्ये. ठीक आहे, एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर एक्स पाहिजे, म्हणून मी काहीतरी सेकला एक्स स्क्वेअर ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणण्याची कोशिश करता. एवढा तुम्हाला समजत नाही. ठीक आहे, आता काय पहा, लंगडा आहे तर ए स्क्वेअर इकडे क्रॉस मल्टिप्लाय करत बाय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पण सर मला काय पाहिजे, सेक थिटा पाहिजे. सेक थिटा इज इक्वल टू डायरेक्टली तापा, याचा जर टप्पर उडला, ठीक आहे, म्हणजे हा उडला, हा अंडर रूट मध्ये जाईल, का होईल ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि डिवाइड बाय ए स्क्वेअर. ठीक आहे, आता हा पुरा अंडर रूट मध्ये गेला. आता हा तर बाहेर नाही निघू शकत, पण हा बाहेर निघते म्हणजे ए राहील. ठीक आहे, ए स्क्वेअर होता त्याचा स्क्वेअर रूट ए. तर मग मला सांगा, हा जो हा होता, ठीक आहे, एवढा समजा. ठीक आहे, हा होता सेक थिटा, तो सुद्धा भेटला. मग एक काम करतो पहा, इथं व्हॅल्यू ठेवता होता, काय होईल पहा की लॉग, ओके, टेन्शन नाही आता. ठीक आहे, कोणी खायचं. ठीक आहे, आता पहा सेक का होईल पहा, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए प्लस एक्स बाय ए आणि प्लस C. ओके, C1 हा छोटासा कचरा आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता पहा, इथं लक्षात घ्या, दोघांचा बाप सेम आहे. ठीक आहे, मग दोघा बाबाचा बाप एकच राहते. ठीक आहे, लॉग का होईल पहा, आता इथं की पहिलं मी एक्स ला घेतलो. ठीक आहे, एवढा समजा, पहिलं मी एक्स ला घेतलो आणि मग इथं पहिलं पहा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेतलो. काही ध्यान का, एक्स स्क्वेअर पहिले ए स्क्वेअर नंतर आणि एक्स ला पहिले घेतलो आणि दोघांचं एलसीएम ए आणि प्लस C1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तरी पण सर जलवा नाही दिसता. आता एक गोष्ट तुम्हाला माहित आहे कोणता पहा, इकडे हा वाला मिटवता की लॉग ए बाय बी जर असेल, का असेल लॉग ए बाय बी, तर याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे का होते पहा की लॉग ए मायनस लॉग बी, हा फॉर्मॅट होते ना. सेम कहाणी का होईल पहा इकडे की लॉग ए बाय बी, हा ए बाय बी, तर लॉग ए आणि चेक करा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, आणि मायनस लॉग ए पाना, सॉरी आता बी, पण सध्या ए आहे. ठीक आहे, लॉग ए बाय बी, तर लॉग ए मायनस लॉग बी आणि प्लस C1. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं बा मोठा कचरा, हाच तो मोठा कचरा सर. म्हणजे इथं लिहित आम्ही का इकडे लिहून टाकतो पहा की व्हेअर. ठीक आहे, का होईल पहा C इज इक्वल टू मायनस लॉग ए प्लस C1, म्हणजे C ला मी मायनस म्हणजे मायनस लॉग ए प्लस C1 ला C मानलो. तर काय होईल पहा फायनली आन्सर लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि याचा अर्थ प्लस C. आणि हाच तर आपल्याला प्रूफ करायचा होता
आणि आपल्याला भेटले 4 मार्क्स. ठीक आहे. रजिस दोस्तों, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.